श्रोते हो, आपण ट्यून इन केलंय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, आता ऐकूयात आरोग्य मंत्र या कार्यक्रमात थॅलेसेमिया समजून घेताना आपण जाणून घेणार आहोत एका गंभीर पण समजून घेतल्यास नियंत्रित करता येणाऱ्या आजाराबद्दल. डॉक्टर शुभांगी राजेश मोरे, विभाग प्रमुख, हेमेटॉलॉजी डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल सातारा यांच्याकडून संवाद साधत आहेत शेखर कुलकर्णी. थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र होईल, जागरूकतेने उजेड येईल. लग्नाआधी टेस्ट करा, भविष्य सुरक्षित ठेवा. एकत्र येऊ, शपथ घेऊ, निरोगी महाराष्ट्र घडवू. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हिंदवी रेडिओ 89.6 वरून हार्दिक स्वागत करतो. श्रोते हो, आज आपण एका वेगळ्या अशा खास कार्यक्रमामध्ये भेटत आहोत, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आरोग्याचा मंत्र, थॅलेसेमिया समजून घेताना. श्रोते हो, सध्या 1 मे ते 8 मे या कालावधीमध्ये थॅलेसेमिया या दुर्धर आजाराबद्दल जनजागृतीचं काम चालू आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या सिव्हिल हॉस्पिटलमधून, तसंच वेगवेगळे आरोग्य केंद्र वगैरे आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी हे काम चालू आहे. कदाचित हा आजार पूर्वीपासून अस्तित्वामध्ये असू शकेल, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याच्या डिटेक्शनच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळं हा सर्व लोकांपर्यंत आजार काय आहे हे पोचत असावं. त्या संदर्भातच जनजागृती करण्यासाठी म्हणून आज आपण आपल्या हिंदवी रेडिओ 89.6च्या स्टुडिओमध्ये सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील हिमॅटॉलॉजी या डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुख डॉक्टर सौ शुभांगी राजेश मोरे यांना निमंत्रित केलेलं आहे. मॅडमचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. थँक्यू. मॅडम, आज या एका विशिष्ट कारणासाठी आपण या ठिकाणी तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. बरोबर आहे. रक्ताच्या थेंबात दडलेलं असतं आयुष्य, कधी असतं पूर्ण, कधी अपूर्ण अस्तित्व. जाणून घेऊया आज त्या आजाराला, ज्याचं नाव आहे थॅलेसेमिया. तर मॅडम, सगळ्याच सुरुवातीला थॅलेसेमिया म्हणजे हा नक्की रोग काय आहे किंवा हा आजार काय आहे, याच्याबद्दल थोडक्यात आमच्या श्रोत्यांना माहिती द्यावी. नक्कीच. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे, ज्याच्यामध्ये त्या रुग्णांमध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची क्षमता नसते. त्याच्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन सतत कमी होतं आणि मग ते कव्हर करण्यासाठी आपल्याला दर 15 दिवसांनी 20 दिवसांनी असं त्यांना बाहेरून रक्त द्यावं लागतं. तर हा एक अनुवंशिक आजार आहे. तर हा ॲनिमियाचाच एक प्रकार आहे. ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय. तर रक्तक्षयामध्ये जसं हिमोग्लोबिन कमी होतं तसं ह्याच्यामध्ये तयारच होत नाही, असा एवढाच फरक आहे. तर ह्या जे हिमोग्लोबिनचं काम काय असतं आपल्या शरीरामध्ये, तर आपण ऑक्सिजन जो घेतो फुफ्फुसामध्ये, तो शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं. मग ह्या थॅलेसेमिया पेशंटमध्ये हिमोग्लोबिन सतत कमी असल्यामुळे हे काम कमी होतं आणि मग जेव्हा त्यांचं हिमोग्लोबिन कमी 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 होत राहतं तेव्हा मग त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्हणजे त्यांची लक्षणं जसं चिडचिड होणे किंवा मग शांत बसणे, कुठलीच ॲक्टिव्हिटी न करणे, काही खाण्यापिण्यात लक्ष नसणे, अभ्यासात लक्ष नसणे, कॉन्सन्ट्रेशन कुठं होत नाही, मग किंवा लहान मुलं जे असतात ती चिडचिड करतात, रडतात, सारखं विनाकारण रडतात, हे प्रकार जेव्हा लक्षात येतात आणि हे हा आजार जन्मजात आहे. मग तो आई आणि वडील ह्या दोघांकडून तो आलेला असतो. तर ह्या आजाराची गुणसूत्र आई आणि वडिलांमध्ये सुप्त प्रमाणात असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ही लक्षणं नसतात, थॅलेसेमियाची लक्षणं नसतात, अगदी ते नॉर्मल दिसताना नॉर्मल असतात. पण त्यांच्यामधले जे गुणसूत्र असतात ते एकत्र येऊन जेव्हा त्यांचं बाळ जन्माला येतं तेव्हा ते डॉमिनेट होतं आणि त्याच्यामध्ये त्याला थॅलेसेमिया मेजर होतो. म्हणजे थॅलेसेमियाची लक्षणं त्या मुलामध्ये दिसायला लागतात.
मग ते बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा कदाचित आपल्याला लक्षात येत नाही, पण जसजसं ते बाळ मोठं व्हायला लागतं 6 महिन्यानंतर मग ह्या आजाराची लक्षणं आपल्याला ते दिसायला लागतात. कारण 6 महिन्याच्या आधी बाळाच्या आईचं रक्त त्या बाळामध्ये असतं, त्यामुळे लक्षणं दिसत नाहीत. पण 6 महिन्यानंतर जेव्हा ते रक्त कमी व्हायला लागतं तेव्हा त्यांच्या आईवडिलांच्या लक्षात येतं की हे सारखं का रडते, विनाकारण रडते, किंवा बाळाची वाढ होत नाही आहे व्यवस्थित, वजन वाढत नाही आहे. मग डॉक्टरांकडे गेल्यावर मग डॉक्टर हे निदान ते करतात. आणि मग एक प्रायमरी टेस्ट असते CBC, ती केल्यानंतर लक्षात येतं की ॲनिमिया आहे. पण तो कुठल्या प्रकारचा ॲनिमिया आहे हे मग थोडंसं डिटेल इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर लक्षात येतं की हे थॅलेसेमिया मेजर बाळ आहे. मुळामध्ये हा आजार होण्याचं काही विशिष्ट कारण आहे का फक्त आई वडिलांपासूनच तो संक्रमित पुढच्या पिढीकडे जातो? बरोबर आहे, आई वडिलांकडूनच तो येत असतो, तो पिढी जात असतो. होय. त्यांच्या आई वडिलांकडून त्यांच्यामध्ये आलेला असतो, कदाचित त्यांच्याकडून त्यांच्या मुलांमध्ये. मग जे आई आणि वडील जे सुप्त, मगाशी मी म्हणाले की गुणसूत्र सुप्त प्रमाणात त्या आई वडिलांमध्ये असतात, त्याला आपण थॅलेसेमिया मायनर म्हणतो. म्हणजे त्यांच्यामध्ये लक्षणं नसतात पण गुणसूत्र असतात. मग एक मायनर जर दुसऱ्या मायनरशी लग्न त्यानं जर केलं तर त्यांना होणारं बाळ हे थॅलेसेमिया मेजर असू शकतं. बरोबर. म्हणजे 4 त्यांना आपण अप्रॉक्सिमेटली 4 मुलं जर होणार असतील त्यातलं एक बाळ थॅलेसेमिया मेजर असणार आहे, 2 त्यांच्यासारखेच मायनर असणार आहेत आणि 1 नॉर्मल होऊ शकतं. पण हे असंच होईल असं नाही सांगता येणार. त्यातलं कुठलं बाळ थॅलेसेमिक होईल हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे 25% चान्सेस आहेत थॅलेसेमिया मेजर होण्याचे. आणि आपल्याला महत्त्वाचा आपला उद्देश काय आहे की हा थॅलेसेमिया मेजर थांबवायचा आहे आपल्याला. एक थॅलेसेमिया बाळ जन्माला येण्यापासून रोखायचं आहे, त्यासाठी अवेअरनेस असणं आपल्या इथं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस आपण साजरा करतो दरवर्षी. पण यावर्षी 1 ते 8 तारखेपर्यंत हा सप्ताह आपण साजरा करतोय. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जनजागृती कशी होईल याच्याकडे आपण आता थोडंसं लक्ष देतोय. मगाचपासून आपण बोलत असताना म्हणजे एक ॲनिमिक कंडिशन जर आपण म्हणली तर आयर्न डिफिशियन्सी, आणि मग त्याला आयर्न सप्लिमेंट्स काही दिल्यानंतर किंवा नवीन रक्त भरल्यानंतर कदाचित आयर्नचं प्रमाण वाढतं आणि ॲनिमिक कंडिशन कमी होती. आता या ॲनिमिक कंडिशनमध्ये म्हणजे थॅलेसेमिया झालेल्या रुग्णामध्ये अशाच प्रकारानं होतं की बाबा आयर्न सप्लिमेंट दिल्यानंतर कदाचित हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज वाढेल किंवा त्याच्यामध्ये इतर काही औषधोपचारानं त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकेल, अशी काही शक्यता असती? याची शक्यता नसते. तेच मी मगाशी सांगितलं ना, 6 महिन्यानंतर बाळ जेव्हा रडायला लागतं आणि त्यांना CBC टेस्ट केल्यानंतर कळतं की ॲनिमिया आहे, त्याच्यानंतर ॲनिमिया हा कुठल्या प्रकारचा आहे? ॲनिमियामध्ये बरेच प्रकार आहेत. एक न्यूट्रिशनल ॲनिमिया असतो, त्याच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी असू शकतं, फोलिक ॲसिड किंवा B12 डेफिशियन्सी असू शकते, किंवा आपल्या शरीरामध्ये ते विटॅमिन्स ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता कमी असू शकते, त्याच्यामुळे न्यूट्रिशनल ॲनिमिया होतो. तर हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असतो तो ड्रग इंड्युस्ड ॲनिमिया असतो. म्हणजे काही आजारामध्ये कॅन्सरसारखे काही आजार असतात, HIV सारखे काही आजार असतात, त्याच्यामध्ये जे औषधं दिली जातात त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये विटॅमिनची डेफिशियन्सी तयार होते. मग ती डॉक्टरांना माहीत असतं की हे औषध दिल्यानंतर आता आपल्याला विटॅमिन डेफिशियन्सी कमी होणार आहे, त्याची डेफिशियन्सी होणार आहे, तर त्याच्याबरोबर ते सप्लिमेंटरी ते विटॅमिन्स देतात. म्हणजे हे झालं आपण प्रिव्हेंटेबल ॲनिमियाची हे बघतोय आपण. आणि तिसरा हा जो प्रकार आहे कंजनाटल ॲनिमिया, ह्याच्यामध्ये तुम्ही काही विटॅमिन सप्लिमेंट, आयर्न सप्लिमेंट जरी दिलं तरी त्याच्यामध्ये HB त्यांचं वाढत नाही, कारण त्यांचं तयारच होत नाही त्यांच्या शरीरामध्ये. जे बोन मॅरोमधून लाल रक्तपेशी तयार होत असतात आपल्या नॉर्मल व्यक्तीमध्ये, तर ते बोन मॅरोच त्याचं कार्यक्षम नसतं तेवढं की ते नवीन पेशी निर्माण करू शकेल. त्याच्यामुळं सप्लिमेंटरी जरी आपण काही दिलं तरी त्याच्यामध्ये HB वाढत नाही. बरोबर. आणि मग आत्ता आपण बोलत असताना असे काही प्रकार म्हणले की एक मेजर म्हणून तुम्ही काहीतरी म्हणला, एक मायनर म्हणून काहीतरी म्हणला, हे नक्की काय आहे? म्हणजे हे थॅलेसेमियाचे असे वेगवेगळे प्रकार आहेत का? थॅलेसेमियाचे अजून प्रकार आहेत, बरेच प्रकार आहेत, पण आपल्याला मेजर हा बीटा थॅलेसेमिया हा एक प्रकार असतो. बीटा थॅलेसेमिया कॉमनली आढळतो आपल्या ह्याच्यामध्ये. तर बीटा थॅलेसेमिया म्हणजे काय, तर त्यांच्या शरीरामध्ये त्या गुणसूत्रांमध्ये बीटा ग्लोबिन चेन असते DNA मध्ये, ती डिफेक्टिव्ह असते आणि त्याच्यामुळे हा आजार असतो. तर हे गुणसूत्रांमधला डिफेक्ट असतो जो कॅरी फॉरवर्ड होत असतो. मग ज्याच्यामध्ये जे लोक फक्त कॅरियर आहेत त्यांच्यामध्ये ही लक्षणं ज्यांना दिसत नाहीत ते मायनर असतात, आणि ज्यांच्यामध्ये ही लक्षणं दिसायला लागतात ते मेजर असतात. मग 2 मायनर एकत्र आले की एक मेजर म्हणलं मगाशी मी 25% चान्सेस असतात, त्यामुळे एक मेजर तरी तो जन्माला येतो.
मग आमच्याकडे असेही पेशंट आहेत की ज्यांची 2-2 मुलं थॅलेसेमिक मुलं आहेत, हा, हा, म्हणजे हा. दोन्ही मुलांना ब्लड भरायला लागतं. आणि ज्यांचे आई वडील मायनर मध्ये होते. मायनर आहेत आणि हे पहिलं बाळ जेव्हा थॅलेसेमिक जन्माला आलं तेव्हा सुद्धा त्यांना कोणी समुपदेशन केलं नाही, काउन्सिलिंग केलं नाही की दुसरं बाळ जन्माला यायच्या आधी काही टेस्ट असतात त्या करा की जेणेकरून दुसरं बाळ तुमचं नॉर्मल होईल. पण त्यांना ते काही माहितीच नव्हतं, त्याच्यामुळे दुसरं बाळ ही त्यांचं थॅलेसेमिक. हा 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 हा. असं 2-2 बाळं घेऊन ते जगतात आणि अक्षरशः ते आता रडकुंडीला आलेत की ब्लड मिळत नाही किंवा पैशांची अडचण आहे, हॉस्पिटलमध्ये येण्यापुरते पण पैसे नाही आहेत, म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी असतात. आता उन्हाळ्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प कमी होतात, त्याच्यामुळे त्यांना ब्लड मिळत नाही. मग त्या मुलांचं जीवनच त्या ब्लडवर अवलंबून आहे ना. ब्लड मिळालं तर ते जगतील पुढे, असं आहे. पण मग असं काही आहे का की बाबा समजा आता आपण जसं म्हणलं की 2 मायनर थॅलेसेमिक पेशंट्स किंवा रुग्ण जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मेजर तयार होतो. बरोबर आहे. मग एक मायनर एक मेजर दुसरं मायनर किंवा मग दोन्ही मेजर असं असताना काही अशी वेगळी काही लक्षणं दिसतात का? म्हणजे नाही, मेजर जर दोन्हीपैकी एक जर मेजर असेल तर बाळ मेजर जन्माला येणार हे निश्चित असतं. हा हा हा. मायनर दोघं असतील तरी एक बाळ जन्माला येणार आहे, पण ती 25% शक्यता असते. 25%. पण मेजर दोघांपैकी एक मेजर आहे तर 100% चान्सेस आहेत की अगदी 50% चान्सेस आहेत की मेजरच जन्माला येणार. आणि दोन्ही मेजर असतील मग तर असं असेल, हा. दोन्ही जरी मेजर असतील तर त्यांनी जरी लग्न केलं तरी पुढच्या ह्याच्या वेळी, प्लॅनिंगच्या वेळी, म्हणजे बाळ जन्माला घालायच्या वेळी त्यांनी एक प्रॉपर सल्ला घेतला पाहिजे की बाळ सरळ दत्तक घेतलं पाहिजे. हे एक जर त्यांना लग्न करायचंच असेल तर स्वतःचं बाळ न होऊ देता बाळ दत्तक घेणं हे सगळ्यात उत्तम, जर मेजर असतील तर. कारण ते शक्यता 100% होणारच. अगदी होणार. हा 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 हा. आणि मग त्या मुलाच्या बाळाच्या जीवाचाच प्रश्न आहे. जीवाचा प्रश्न फक्त बाळ सफर होत नाही त्यावेळी ना, अख्खं कुटुंबच होणार. कुटुंब सफर होतं. बरोबर. आई वडील सफर होतात, कारण दर 21 दिवसाला त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन सुया लावणं हे खूप पेनफुल आहे. त्याला ते बघणं की तर रडतंय बाळ, मग बऱ्याच वेळेला ते शिर सापडत नाही सुई लावताना वगैरे, मग त्याला जो त्रास होतोय त्याचा आई वडिलांनाही त्रास होतो, पुन्हा पैशांचाही प्रॉब्लेम असतो, बऱ्याच गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात त्यांना. कधी कधी अगदी 8 दिवसांनी सुद्धा ब्लड भरावं लागतं, अशी कंडिशन येते. मग बऱ्याच वेळेला ब्लड मिळत नाही, मग अगदी ते कुठे जाऊन ब्लड अरेंज करायला लागतं त्यांना. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करावंच लागतात ना. मग हे टाळणं आपल्या हातात आहे ना, आपण करू शकतो, फक्त जनजागृती तेवढी झाली पाहिजे. याच्यामधून तुम्ही असं म्हणताय की लग्न करण्यापूर्वी जसे गुण जुळवले जातात की तुमचे 36 गुण आहेत का 35 गुण आहेत का काय, तशा पद्धतीने तुमचं ब्लड ग्रुप चेक करून त्याच्यामध्ये कोणते डिफेक्ट किंवा काय आहे का हे बघणं आता अत्यंत आवश्यक झालेलं आहे. अगदी जसं आपण आता अवेअरनेस आलाय, आता तुम्ही HIV बघताय, ब्लड ग्रुप बघताय, मग ही थॅलेसेमियाची एक टेस्ट असते HPLC किंवा HB इलेक्ट्रोफोरोसिस. ही सगळ्या जिल्हा रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा होते. पण आणि तिथं त्या टेस्ट मोफत होतात. फक्त ते प्रत्येक लग्न करणारे जे लग्न आता ठरले किंवा विवेचक आहेत तर त्यांनी हे कंपल्सरी करावे असं माझं म्हणणं आहे, की जेणेकरून पुढच्या दृष्टीनं एक थॅलेसेमिया बाळ जन्माला येण्यापासून आपण त्यांना थांबवू शकतो. बरोबर. किंवा दुसरा काही उपाय करू शकतो. हे भयानक आहे. म्हणजे थॅलेसेमिया या रोगावर उपचार असा आत्ता कुठला उपलब्ध नाही की बाबा अमुक एक गोळी घ्या किंवा अमुक एक औषध घ्या. अगदी नाही. मग काय त्याला उपचाराची काय पद्धत आहे? आता परमनंट उपचार म्हणाल तर फक्त एकच बोन मॅरो ट्रान्सप्लांट. अरे बापरे. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं हे पण अगदी ते 100% सक्सेस रेट नाही सांगत आपण. लहान वयात केलं तर बऱ्यापैकी सक्सेस होतं, मोठ्या वयात ते कमी होतं. पण तेही सोपं नाही आहे, त्यालाही पैसे खूप लागतात किंवा त्यालाही अडचणी, म्हणजे त्याला मॅच व्हायला डोनर लागतो. ते मॅच होणारा डोनर असेल तर मग ते ऑपरेटिव्ह होतं. मग ते ऑपरेशन ते सुद्धा थोडंसं रिस्कीच आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि सर्व ठिकाणी ती सोय नाहीये. बरोबर. जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी सोय नाहीये. आता पुण्या मुंबईला जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि सर्वसामान्य रुग्णाला हे जरा थोडं डोईजड आहे. मग त्यांना ते मदत घ्यावी लागते. आता गव्हर्नमेंटनी पण 10 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. मग तेही आहे. पुन्हा अजून असे ट्रस्ट वगैरे असतात त्यांच्या, ते डोनेट करतात. मग असं करून त्यांना ते करावं लागतं. हा एकच उपाय आता थॅलेसेमियावर. किंवा नवीन बाळ जन्म
जन्माला येताना कदाचित मग IVF टेक्निक जे आता नवीन हे झालेले बरोबर आहे, आहेत अगदी. त्याच्यामधून आपण काही हे करू शकतो का, किमान बाबा आई तरी ती असेल हो, 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 हां, हो. आणि मग डोनेट केलेल्या ह्याच्यामधून जे बाळ जन्माला येईल ते तरी किमान थॅलेसेमिक मुक्त असेल असेल. असंही होऊ शकतं का? होऊ शकतं की जर समजा आपल्याला माहितीये की आता हे दोघंही नवरा बायको मायनर आहेत हम्म. पण त्यांना स्वतःचं मूल हवंय हम्म, तर मग एक पर्याय आहे तुम्ही IVF डोनर घेऊन IVF करा हम्म. किंवा दुसरा पर्याय आहे गरोदरपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात बाळाच्या भोवतीचं जे पाणी असतं ते काढून चेक करतात की बाळ थॅलेसेमिया आहे का नाही एवढं कळतं आपल्याला. जर मेजर असेल तर मग पुढे आपण ते टर्मिनेट करू शकतो. जर मायनर असेल तर ते नॉर्मलच असतं आपल्यासारखं, त्यामुळे त्याच्या बाळ जन्माला येऊ शकतं. म्हणजे हे दोन उपाय आहेत. जर समजा लग्न झालेलं असेल आणि त्यांना स्वतःचं बाळ हवं असेल, हां, हां, हां. नसेल तर दत्तक घेणं सगळ्यात उत्तम. बरोबर आणि मग याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स म्हणून अशी वेगळी काय आपण सांगू शकतो की एक तर लाईफ थ्रेटनिंगच आहे ते बरोबर आहे. एक गोष्ट, हो. कारण रक्त त्या प्रमाणात त्या सायकलमध्ये जर हो. त्याला देता आलं नाही तर ते बाळ किंवा कोणताही मनुष्य दगावण्याची शक्यता आहे. हो. हां, किंवा मग आणखीन काय कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये होतात? कॉम्प्लिकेशन्स खूप होतात कारण आपण दर 20 दिवसाने जे ब्लड भरतो हं, ते ब्लड जे त्याच्या शरीरात गेलेलं असतं तर ते हिमोग्लोबिन जेवढं आपण देतो तर ते नंतर 20 दिवसानंतर हिम वेगळं होतं आणि ग्लोबिन वेगळं होतं. हिमोग्लोबिनचं हं, हं, हं. ब्रेकअप होतं. हिम आणि ग्लोबिन वेगळं वेगळं होतं. ग्लोबिन जे असतं ते प्रोटीन असतं शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातं, पण ते हिम जे असतं लोह असतं ते ॲब्सॉर्ब होत नाही. ते शरीरामध्ये साठत जातं. म्हणजे दर 20 दिवसाने जेव्हा आपण ब्लड भरतो तेव्हा ते साठतं, पुढच्या वेळा पुन्हा साठतं असं शरीरामध्ये ते लोह साठायला लागतं आणि मग ते कुठल्याही ऑर्गनमध्ये बॉडीच्या कुठल्याही ऑर्गनमध्ये म्हणजे ब्रेन असेल किंवा हार्ट असेल, लंग असेल, किडनी असेल, पँक्रियास असेल, कुठल्याही ऑर्गनमध्ये हे लोह साठायला लागतं. आणि मग ज्या ऑर्गनमध्ये ते लोह जास्त प्रमाणात साठतं त्या ऑर्गनचं कार्यक्षमता कमी होते. म्हणजे पँक्रियासमध्ये साठलं तर त्यांना शुगर वगैरेचा प्रॉब्लेम सुरू होतात मुलांना छोट्या. हार्टमध्ये साठलं तर हार्ट अटॅक वगैरे येण्याचे चान्सेस असतात. ब्रेनमध्ये गेलं तर पॅरालिसिस वगैरे होण्याची शक्यता असते. म्हणजे हे कॉम्प्लिकेशन ते लोह साठल्यामुळे हे कॉम्प्लिकेशन होत असतात. पण त्याला काही निचरा करण्यात तो लोह आहे ना, त्याच्यासाठी आपण चिलेटिंग एजंट असतात म्हणजे टॅबलेट असतात. ते टॅबलेट आपण दर 3 महिन्यानंतर त्यांची फेरेटिन तपासणी करतो. म्हणजे लोह किती प्रमाणात त्यांच्या शरीरात साठले हे कळतं आपल्याला आणि त्याच्यानुसार आम्ही डोस ऍडजस्ट करून ते गोळ्या आम्ही त्यांना देतो. दर महिन्याला ते येऊन घेऊन जातात गोळ्या. तर ह्या गोळ्या काय करतात, ते लोह जे साठलेलं असतं ते चिलेट करतात आणि चिलेट करून ते शरीराबाहेर टाकले जातात. तर तो हा एक उपाय त्याच्यासाठी आहे. आणि ही औषधं मग हे जे आता तुम्ही सांगताय ही औषधं शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत ती अगदी मोफत आहे? मोफत आहेत. बर. मोफत आहेत. हां, म्हणजे तो तरी एक आहे मार्ग. हो. आता तुम्ही बोलत असताना याची भयानकता जाणवतीये खरंय. आणि त्यासाठी जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण एकदा तुम्ही त्यामधून गेलात की आणि जर त्या अशा प्रकारच्या रोगाची लागण आपल्याला झालेली आहे किंवा तो रोग आपल्यामध्ये अस्तित्वामध्ये आहे ह्याची जर माहितीच नसेल, म्हणजे हा कदाचित पूर्वीपासून असणारा आजार आहे पण पूर्वी काही एवढं हे बघितलं जात नव्हतं. म्हणजे पत्रिका बघणं हेच फार महत्वाचं होतं त्या काळामध्ये. त्या आणि मेडिकल चेकअप किंवा हा गोष्टी त्या काळामध्ये नव्हत्याच एवढ्या. पण आता जेव्हा माणूस सुशिक्षित जास्तीत जास्त होतोय, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जेव्हा जास्तीत जास्त येते, डायग्नोसिस सिस्टीम आता तशा ॲडव्हान्स झालेले आहेत, त्यामुळं कदाचित हे आता आवश्यक झालेलं आहे. पण लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आता आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये कॅम्प घेतो, आता कॉलेजेसमध्ये प्रत्येक कॉलेजेसमध्ये अगदी 3-4 मुली किंवा मुलं मायनर सापडतात आम्हाला. मग जेव्हा ते मायनर आम्हाला सापडतात तेव्हा त्यांना आम्ही काउन्सिलिंग करायला जातो, पण त्यांचे आई वडील ते ऐकून घेत नाहीत. ते म्हणतात की मग असं आम्ही जर सांगितलं तर मग आमच्या मुलांशी लग्न कोण करणार. म्हणजे हा अवेअरनेस त्यांच्यामध्ये येणं गरजेचं आहे की हे आपण त्यांच्या भल्यासाठी करतोय, की तिला आजार किंवा त्या मुलीला आजार किंवा त्या मुलाला आजार आहे म्हणून करत नाही, पण पुढचं बाळ आजारी जन्माला येऊ नये म्हणून आपण हे करतो. म्हणजे सगळ्या पुढच्या पिढ्याच त्या रोगग्रस्त होतात. मग ते टाळण्यासाठी आपण करतो हे आई वडिलांनी समजून घेतलं पाहिजे. अशा वेळेला आता जेव्हा एखादी मुलगी किंवा मुलाचं शाळेमध्ये असतानाच हे डिटेक्ट झालं समजा, आणि ते जर मायनर किंवा मेजर असं आढळलं तर त्यांना पुढे लग्न करायला काही तशी अडचण नाही ना? लग्न करायला अडचण नाही.
तेच सांगते, मायनर जर आपल्याला एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा मायनर आहे समजला तर त्याला आम्ही काउन्सिलिंग काय करतो की बाबा तू नॉर्मल आहेस, तुला काही ट्रीटमेंट लागणार नाहीये, पण तू जेव्हा लग्न करशील तेव्हा तुझ्या पार्टनरची टेस्ट करून घे, HB इलेक्ट्रोफोरेसिसची एक सिंपल टेस्ट करून घे, तो मायनर आहे किंवा नाहीये एवढंच आपल्याला बघायचंय. तो जर मायनर असेल तर लग्न करू नकोस, तो जर नको, तो जर नॉर्मल असेल तर लग्न कर. म्हणजे तुम्हाला होणारी बाळ ही एकतर नॉर्मल किंवा मायनर असतील, मेजर नसेल. मग ते मेजर आपल्याला टाळायचंय, म्हणून लग्न करताना मायनर एकत्र नाही आले, मायनर नॉर्मल आले तरी चालतं. बरोबर. आता जसं जसं या रोगाचा प्रचार होतोय किंवा या आजाराबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आहे, अनेक शंका कुशंका डोक्यामध्ये असतात, काही अफवाई पसरलेल्या असतात. तर मग अशामध्ये काय तुम्हाला आत्तापर्यंत जाणवलं की लोकांच्या मनामध्ये काय शंका आहेत की ज्या खोट्या आहेत, चुकीच्या आहेत, की बाबा जसं पूर्वी HIV बाबतीमध्ये होतं की त्याला स्पर्श करू नका, त्याला वाळीत टाका, बाजूला ठेवा, पण जेव्हा की तो संसर्गजन्य रोग नाहीच आहे, तर तशा पद्धतीनं या रोगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आतापर्यंत काय लोकांच्याकडनं एक्सप्रेशन मिळालेली आहेत अशी? हा, तेच म्हटलं ना मी, कॉलेजमध्ये आता मायनर एखादं आलं तरी त्यांना असं वाटतं की हे खूप मोठं आहे, आणि हे जर आपण बाहेर कुणाला सांगितलं तर आपल्या मुलांना लोक वेगळ्या नजरेने बघायला लागतील की अरे हा मायनर आहे असं. पण तसं नाहीये, हा संसर्गजन्य आजार नाहीये, हा गुणसूत्रातनं आलेला आजार आहे. हे महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा शेक हँड करू का नको, त्याला मिठी मारू का नको, इथपासून जे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात, तर असा काही नाहीच आहे. आणि शरीरावर बाह्य लक्षणं तर ह्याची कुठलीच दिसत नाहीत. फक्त तो आजारलेला असतो सातत्यानं, काही ना काही आजार त्याला होत असतात, म्हणजे अगदी सर्दी पडशासारखी का होईना, पण कारण त्याची रेजिस्टन्स पॉवरच कमी असते, इम्युनिटीच कमी असते त्यांची. आणि नंतर म्हणजे नंतर जेव्हा कॉम्प्लिकेशन होत राहतात तेव्हा मग त्यांच्या शरीरामध्ये बदल घडत राहतात. म्हणजे आता ते लोह वाढायला लागलं की मग त्यांचं पोट मोठं दिसायला लागतं, किंवा चेहरा थोडासा असा पुढं आल्यासारखा वाटतो, दात वगैरे असे पुढे आल्यासारखे, त्याला थॅलेसेमिक लुक म्हणतो आपण, थॅलेसेमिक फेस म्हणतो. तर हे टिपिकल थॅलेसेमिक फेस नंतर ते दिसायला लागतं, त्याला थॅलेसेमिया आहे हे म्हणजे आम्ही ओळखू शकतो की ह्याच्यात असू शकतं असं. किंवा मग हातापायाला सूज येणे, चेहऱ्याला सूज येणे, असंही काही. रक्त कमी झालं की ते होतच, रक्त कमी झालं की रक्त भरून गेल्यानंतर 8-10 दिवस व्यवस्थित असतं बाळ, तिथून पुढे मग ते पुन्हा डाऊन व्हायला लागतं. जसं रक्त कमी होईल शरीरात, आपण जे भरलेलं असतं ते कमी व्हायला लागतं, तसं मग त्याचं ॲनिमियाची सगळी लक्षणं दिसायला लागतात. मग चिडचिड करायला लागतं, किंवा नुसतं झोपून राहतं, किंवा मग हातापायाला सूज येते, किंवा निस्तेज दिसायला लागतं, पांढरं दिसायला लागतं. हे मग ते सुरू होतं. मग त्याला लक्षात आलं पाहिजे आपल्याला की HB करून घ्यायचं बाळाचं. जेवढं जागरूक राहू तेवढंच आपण ते वाचवू शकतो, हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी म्हणून हे जनजागरूकता जी आहे ती अत्यंत महत्वाची वाटते, गरजेचं नाही. आमच्या इकडे असे पण म्हणजे मी बघितलेले आहेत उदाहरणं की बाळ थॅलेसेमिक जन्माला आलं, मग ते त्या बाईला दोष द्यायचा की तुझ्यामुळे हे बाळ जन्माला आलं थॅलेसेमिक, मग तिला डिवोर्स द्यायचा, मग नवऱ्याने दुसरं लग्न करायचं. अरे पण मग त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना तो गुणसूत्र. बरोबर. तिच्यामध्ये जसं आहे तसं तुझ्यामध्ये पण आहे. बरोबर. दोघांच्यामुळेच ते बाळ जन्माला आले. अगदी बरोबर. हे लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी ना. जसं एकमेकांना दोष देण्यात अर्थ नाही. जसं एखाद्या फॅमिलीला मूल होत नसेल तर कायम त्या स्त्रीलाच दोषी धरलं जातं. पण अरे आता एवढे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस झालेले आहेत की ज्याच्यामधून नक्की कारण कळू शकतं. मग त्यावेळेला जशी स्त्री जबाबदार आहे तसे पुरुषही तेवढा जबाबदार आहे. मग याच पद्धतीनं या रोगामध्ये सुद्धा दोघांकडून आलेली गुणसूत्र आहेत ती, तिच्या एकटीचा दोष नाहीये तो, दोघांकडून आलेलं हे लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी. अगदी बरोबर. आणि जर तुम्हाला पुढचं बाळ व्यवस्थित पाहिजे असेल तर मग टेस्ट करा बाळाची. जेव्हा ती गरोदर असेल दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात तर बाळाची टेस्ट करा. ते बाळ नॉर्मल असेल तर पुढं कंटिन्यू करा. हा चांगला उपाय आहे. अन्यथा नसेल नॉर्मल तर मग ते पुढे टर्मिनेट करावं लागेल. तसंच ते जन्माला घालणं नाही, मग पुन्हा तेच पुन्हा त्या सर्कलमध्ये पुन्हा 20 दिवसांनी ब्लड भरा, हे सुरूच राहतं. बरोबर.
नाही म्हणजे आता तुम्ही म्हणताय तसं थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये जी लक्षणं दिसतात ती साधारणपणानं सतत थकवा किंवा अशक्तपणा आलेला असतो बरोबर किंवा चेहरा फिकट दिसतो, बरोबर ॲनिमिक कंडिशन ज्याला म्हणतो, पांढरा हो, हो. पडणे चेहरा, हो, तर हो. तशा पद्धतीनं ते दिसायला लागतं. श्वास घ्यायला त्रास त्रास होतो. होतो, बरोबर. म्हणजे जसं एखाद्याला दमा आहे बरोबर. का काय असंच ते कायम वाटत राहतं. त्यानंतर त्या मुलांमध्ये वाढ खुंटती त्यांची. बरोबर. ते जास्त वाढ त्यांची वयोमानानुसार होतच नाही. त्यानंतर पोट फुगणे जसं आता तुम्ही म्हणला ते हो, म्हणजे हो. लिव्हर किंवा स्प्लीन स्प्लीन वाढल्यामुळं पोट मोठं दिसायला लागतं पोट त्यांचं. मोठं दिसायला लागतं किंवा वारंवार ताप येणे. आजारी सारखं वारंवार आजारी पडणे हे होतच, हा. कारण त्यांची इम्युनिटी कमी होते त्यामुळे ते वारंवार आजारी पडतात. अगदी तर अशी छोटे-छोटे. काही लक्षणं ही प्रामुख्यानं जर दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अगदी. हे अत्यंत आवश्यक आहे. अगदी, हो. आणि याच्यामध्ये उपचारांच्या बाबतीमध्ये तुम्ही जसं म्हणलात आत्ता, एक तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे उपचार आहेच, पण तो अतिशय खर्चिक आहे. खरंय. श्रोते हो, आत्ता डॉक्टर मॅडमनी जे आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये उपचार असे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाच मेजर उपचार आहे. नाहीतर वेळोवेळी ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त संक्रमण करणे हा एक आहे. आयर्न चेलेशन थेरपी ही एक त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उपचारामधला भाग येतो. बरोबर. परंतु त्याला असं कोणतंही औषध आत्ता अस्तित्वामध्ये नाही आहे. नाहीये. की बाबा हे औषध घेतल्यानंतर हा आजार पूर्णपणे बरा होतो असं नाहीये. आत्ता काहीच नाही आहे सध्या उपलब्ध. त्यामुळं मध्ये प्रामुख्यानं प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेन्शन काय घेणं गरजेचं आहे. तर थॅलेसेमिया टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नापूर्वी रक्त तपासणी. अगदी बरोबर. आणि जर दोघेही पालक थॅलेसेमिया मायनर असतील तर मुलाला मेजर होण्याचा धोका जास्तीत जास्त असतो. बरोबर. तर त्यामुळं जागरूकता आपल्यामध्ये असणं आणि वारंवार त्या टेस्ट करून कन्फर्मेशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. समाजासाठी आपण काय संदेश नक्की आता या जागरूकता सप्ताहानिमित्त देणं गरजेचं वाटतं आपल्याला? कारण मगाशी मी म्हटलं आपण तसं थॅलेसेमिया मेजरला काही उपचार नाही आहेत, तो फक्त आपण प्रिव्हेंट करू शकतो. तो एकदा झाल्यानंतर तो बरा नाही करू शकत आपण. मग तो होऊ नये म्हणून आपण प्रत्येक 18 ते 35 वयोगटातील किंवा ज्यांना लग्न करायची इच्छा आहे त्यांनी कंपल्सरी HB इलेक्ट्रोफोरोसिस किंवा HPLC ही टेस्ट कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट असते, ही कंपल्सरी करावी. आणि दुसरी गोष्ट, जर लग्न झालेलं असेल आणि ती प्रेग्नंट असेल तर पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये त्या बाळाची गर्भजल तपासणी करतात, जेणेकरून बाळाला थॅलेसेमिया आहे किंवा नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि बाळाला जर थॅलेसेमिया नसेल तर ते आपण कंटिन्यू प्रेग्नन्सी करू शकतो. तर हा एक उपाय आहे. आणि दुसरं म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प्स, जे आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला कमी होतात ब्लड डोनेशन, पण जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन जर ब्लड डोनेट केलं तर ह्या मुलांना ब्लड मिळेल आणि त्यांचा जीव वाचेल. तर जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करणं खूप गरजेचं आहे आता. डॉक्टर, आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मीही पुन्हा एकदा आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी नियमित स्वरूपामध्ये ब्लड डोनेट करावं. जो नॉर्मल माणूस आहे त्याला ब्लड डोनेट केल्यामुळं त्याच्यामध्ये कोणतीही रक्ताची कमतरता निर्माण होत नाही, ते रक्त नवीन तयार होतच असतं. तर त्यामुळं असे कोणतेही गैरसमज असतील तर ते काढून टाकून, कारण ब्लड डोनेट झालं तर उद्या कदाचित एखादं मूल तुमच्यामुळं वाचू शकेल. आणि त्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आता याच्या शेवटाकडे आपण येतोय. राज्य सरकारतर्फे नक्की कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न या थॅलेसेमिया डेच्या निमित्तानं चालू आहेत? एकतर आपण म्हणालो तर HB इलेक्ट्रोफोरोसिस किंवा HPLC टेस्ट ही मोफत होते. पुन्हा ब्लड जे मिळतं बाळांना, इवन त्यांना PCV नावाचं हे द्यायला लागतं रक्त, तर ते आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नसतं, मग ते बाहेरून प्रायव्हेट ह्याच्यामधून ब्लड बँकेतून आणावं लागतं. पण सरकारनं त्या थॅलेसेमिक पेशंटला एक कार्ड दिलेलं असतं, SPTCचं कार्ड असतं, रक्त संक्रमणचं कार्ड असतं. ते कार्ड दाखवलं तर त्यांना ते ब्लड फ्री मिळतं. प्रायव्हेट ब्लड बँकेत सुद्धा ते फ्री मिळतं. ती एक सुविधा आहे. आणि आता नवीन त्यांनी हँडिकॅप सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली. ब्लड
रिलेटेड काही आजार आहेत असे थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमियासारखे, त्यांना हँडिकॅपचे सर्टिफिकेट आपण देतो इथून. म्हणजे त्यांना पुढचं त्याच्या सवलती त्यांना मिळत राहतात. बरोबर. पेन्शन असेल किंवा कुठे नोकरीमध्ये सवलत असेल तर ह्या सवलती त्यांना मिळत राहतात. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी गव्हर्नमेंटने 10 लाख रुपये मंजूर करून त्यांना मदत ऑलरेडी जाहीर केलेलीच आहे. पण ते त्यापेक्षाही खर्चिक असावं कदाचित. हो, त्याच्यापेक्षा म्हणजे कधी कधी कॉम्प्लिकेशन्स होतात, मग त्यांना कदाचित जास्त खर्च येऊ शकतो. कॉम्प्लिकेशन झाले तर ते वाढू शकतं खर्च. बरोबर. म्हणजे यामध्ये प्रामुख्यानं दुर्लक्षापेक्षा जागरूक राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. अगदी. हां, आणि त्यामध्ये आत्ता जसा एक आठवडा हा चालू आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रिंट माध्यमातनं, नॉन प्रिंट माध्यमातनं राज्य सरकारच्या वतीनं हे आवाहन केलं जात आहे सगळ्या लोकांना हो. की या थॅलेसेमिया या रोगाकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर त्याची चाचणी करून घ्या, आणि त्यामध्ये जर तसं झालं तरी, म्हणजे डिटेक्ट जरी झाला तरी घाबरून न जाता त्याच्यात पर्याय आहेत, आपल्याला पुढे मार्ग शोधता येतात. फक्त तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचा. हां, आणि त्यांच्याकडून सल्ला घ्या योग्य तो सल्ला घ्या. हां. आणि साताऱ्यात जर म्हणलं तर इथं सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर शुभांगी मोरे मॅडम आहेतच, हिमॅटोलॉजी डिपार्टमेंटलाच आहेत त्या. त्यामुळं त्या तर तुम्हाला अतिशय उत्तम मार्गदर्शन करतीलच. नाही, मला डॉक्टरांच्याबद्दल एक आणखीन महत्त्वाचं सांगायचं आहे. जेव्हा पॅन्डेमिक सुरू होतं तेव्हा 24 तास डॉक्टर ड्युटीवर होते, आणि मला सांगायला आनंद वाटतोय आणि कौतुक वाटतंय की डॉक्टर शुभांगी मोरे या एवढं करून अनेकांच्या जीवाला वाचवणाऱ्या माय ठरलेल्या आहेत त्या काळामध्ये. कारण अनेक पेशंटनी असं सांगितलं, केवळ मॅडम होत्या त्यामुळं आमचा जीव वाचू शकला, एवढं जाणीवपूर्वक आणि जातीनं लक्ष देऊन. अन्यथा बऱ्याच वेळेला आपल्याला सरकारी कार्यालयात गेल्यानंतर वेगवेगळा अनुभव येतो, परंतु या सरकारी दवाखान्यात जेव्हा आपण जातो तेव्हा मात्र असं आपुलकीनं काम करणारे, आपला स्वतःचाच तो पेशंट आहे असं समजून काम करणारे डॉक्टर हे फार आहेत, पण कमी लोकांना अनुभवाला येतात. पण साताऱ्यामध्ये लोक भाग्यवान आहेत की ज्यांना तुमच्यासारखे डॉक्टर त्या ठिकाणी पेशंटना अतिशय मनापासून क्युअर करण्याचा प्रयत्न करत असतात. धन्यवाद. हां, तर आज या ठिकाणी डॉक्टर शुभांगी राजेश मोरे या आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आणि थॅलेसेमिया या दुर्धर आजारावर घाबरून न जाता एक पाऊल पुढं येऊन जागरूकता निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आवश्यक असणाऱ्या टेस्ट करून, की ज्या फ्री ऑफ कॉस्टच असणाऱ्या टेस्ट आहेत, तर ते करून मग पुढचा उपचार कशा पद्धतीनं घ्यावा किंवा पुढं कसं मार्गक्रमण करावं, तर या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मी हिंदवी परिवाराच्या वतीनं डॉक्टर मोरे मॅडम यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तर शेवट मित्रांनो आणि रसिक श्रोत्यांनो, माहिती हीच खरी ताकद आहे. थॅलेसेमिया समजून घ्या, तपासणी करा आणि इतरांनाही तुमच्या ओळखीच्या मंडळींना जागरूक नक्की करा. आरोग्याचा मंत्र याच्यामध्ये आज आपण या दुर्धर आजाराविषयी माहिती घेतली. रक्ताची नाळ जपताना जीवनाशी लढतो कुणीतरी, रक्ताची नाळ जपताना जीवनाशी लढतो कुणीतरी. आपण जर दिला थोडासा आधार तर उजळेल त्यांचा प्रत्येक दिवस पुन्हा नवी पहाट घेऊन. यानं आज आपण आजच्या गप्पांचा शेवट करूया. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र होईल, जागरूकतेने उजेड येईल. लग्नाआधी टेस्ट करा, भविष्य सुरक्षित ठेवा. एकत्र येऊ, शपथ घेऊ, निरोगी महाराष्ट्र घडवू. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत आरोग्य मंत्र या कार्यक्रमात थॅलेसेमिया समजून घेताना. आज यामध्ये आपण जाणून घेतलं
एका गंभीर पण समजून घेतल्यास नियंत्रित करता येणाऱ्या आजाराबद्दल डॉक्टर शुभांगी राजेश मोरे, विभाग प्रमुख हेमेटॉलॉजी डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल सातारा यांच्याकडून संवाद साधला होता शेखर कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात हिंदवी रेडिओ 89.6 वरून.